सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत अंड्याची पोळी. तर त्यासाठी मी इथे सर्वप्रथम अंडी फोडणार आहे, परंतु आता उन्हाळा असल्यामुळे खूप सारे अंडी खराब झालेली आहेत. तर तुम्ही पाहू शकता हे अंड खराब झालेलं आहे. आणि तुमच्याकडे हे अंडे खराब होतात का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण एक अंड खराब झालं, आता मी दुसरं फोडून पाहणार आहे की हे कसलं आहे. तर हे अंड चांगलं आहे. आता मी डायरेक्ट अंडी फोडल्यानंतरच दाखवणार आहे, कारण खूप सारे अंडी खराब झालेले आहेत. तर तुम्ही ते पाहू शकता, मी 5 अंडी फोडले होते आणि त्याच्यातली फक्त 2च अंडी चांगली निघालेली आहेत. तर आता मी अंड्याची पोळी बनवण्यासाठी पॅनवरती थोडंसं तेल घालून घेणार आहे. आणि कोणाकोणाला अंड्याची पोळी आवडते कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अंड्याची पोळी आवडते का अंड्याची भुर्जी आवडते हे सांगा. आता इथे मी गॅस एकदम कमीच ठेवलेला आहे आणि आता पॅनमध्ये तेल घातल्यानंतर आता मी इथे अंड्याचं जे फोडून अंडी ठेवली होती ते आता घातलेलं आहे. आणि मी त्याच्यामध्ये चिमूटभर मीठही घातलेलं होतं. आता हे अंड्याची पोळी पसरवून घ्यायची आहे आणि खूपही पसरवून घ्यायची नाही. खूप पसरवली तर आपली अंड्याची पोळी तुटते, त्यामुळे मी ते थोडीशीच पसरवलेली आहे. आणि अंड्याच्या पोळीच्या भोवतीने आपल्याला आता ते थोडं थोडं करून तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या अंड्याची पोळी क्रिस्पी लागेल. आणि तुम्ही याआधी पूर्वी कधी अंड्याची पोळी बनवली आहे का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे हेही सांगा. तर तुम्ही पाहू शकता, मी आता इथे साधारणपणे 4 ते 5 मिनटं एकदम मीडियम आचेवर ही अंड्याची पोळी भाजून घेणार आहे. आणि थोडीशी अंड्याची पोळी कडेने भाजलेली दिसायला लागली की ते पलटून घ्यायचे आहे. आणि पलटल्यानंतर आता बाजूने तेल घालायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे आपल्या अंड्याची पोळी रेडी झालेली आहे, परंतु अजून थोडीशी भाजायला लागत आहे, त्यामुळे मी इथे अजून थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आणि मी ही अंड्याची पोळी 2च अंड्यांची बनवलेली आहे. तुम्हाला जर खूप मोठी बनवायची असेल तर तुम्ही जास्त अंडे वापरू शकता. आणि इथे गॅस खूप फुल करायचा नाही. खूप फुल जर गॅस केला तर तुमच्या अंड्याच्या पोळीला अजिबात चव लागत नाही आणि ते करपूनही जाऊ शकते, त्यामुळे एकदम मिडियमच गॅस ठेवायचा आहे. तर आता इथे आपल्या अंड्याची पोळी बनलेली आहे. आता मी ते पलटून घेणार आहे. आणि आता साधारणपणे 2 मिनटे मी अंड्याची पोळी तव्यामध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर काढून घेणार आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा.